अडचणी किती होत्या? अडचणी लय होत्या, म्हणजे ह्या वर्षी इतकी अडचणी तिथून मागे कधीच नाही. कधीच नव्हत्या. 15 दिवसाला पाऊस होता. 15 माझ्या मते दिवसाला डिसेंबर आणि- महिन्यापर्यंत तर आपण सूर्यदर्शनच गेलो नव्हतं. कॅनोपी जबरदस्त आहे. बरोबर. फळामध्ये आणि फळामध्ये असे स्ट्रोक भरपूर आहेत, म्हणजे असे लंबोकी फळं लांबकुळे फळं झालेले. जास्त आहेत. मग आता याच्या मागे काय बा, कोणत्या कंपनीची ट्रीटमेंट तुम्ही जास्त follow करता? जी क्वालिटी रिझल्ट लगेच आहेत आणि जी बाकीची खते चांगले 7-8 किलो पर्यंत इकरी वापरावं लागतात. बरोबर. ही चांगले 2-2.5 किलोतच काम 2-3 किलोतच काम होऊन जातं. हा. नमस्कार. डाळिंब सध्या एकदम हॉट चाललेलं आहे. म्हणजे हॉट म्हणजे कसं की रेटच्या बाबतीत की आज 150 रुपये, 160 रुपये, 180 रुपये असे सौदे चाललेले. पण आज डाळिंब पिकवत असताना शेतकऱ्याला अनंत समस्यांना तोंड देत देत आज इथपर्यंत शेतकरी आलेला आहे. मग समस्या काय? नैसर्गिक, दुसऱ्या काही नसतात. पैसा तो कसाही उभा करत असतो, पण निसर्गापुढं त्याचा हातबल होतो. मग गारपीट होणं, पाऊस पडणं, अनंत अडचणी. तर ह्या अडचणीतून अशाच आपल्या शेतकऱ्यांनी मार्ग काढून आज ही पारसबाग फुलवलेली आहे. तर आज आपण आलेलो आहे भांबोरा या गावामध्ये. नमस्कार सर, आपलं नाव काय म्हणले? विठ्ठल किसन जगताप भांबोरा. किती झाड आहे आपले? आपले 5000 झाडे. 5000 झाड आहेत. यावर्षी म्हणजे तुम्ही किती वर्षापासून बाग आहे आपली? साधारण 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले. यावर्षी बागात काही वेगळं वाटतंय का आपल्या? बागत आहे ना, फरक आहे. म्हणजे पानाची कॅनोपी एकदम पहिल्याच, म्हणजे पहिली जशी असायची तशी नाही, त्यापेक्षा कॅनोपी जबरदस्त आहे. बरोबर. फळामध्ये आणि फळामध्ये असे स्ट्रोक भरपूर आहेत, म्हणजे असे लंबोकी फळं लांबकुळे फळं झालेले जास्त आहेत. मग आता याच्या मागे काय बा, कोणत्या कंपनीची ट्रीटमेंट तुम्ही जास्त फॉलो केली? पण मागे मिक्सच असते, पण ह्या वर्षी आपण फर्टिन ॲग्रोची खतं वापरली. फर्टिन ॲग्रोची खतं. हा. मग काही फरक वाटला का तुम्हाला? फरक आहे ना, 100%. म्हणजे जी क्वालिटी रिझल्ट लगेच आहेत आणि जी बाकीची खते चांगले 7-8 किलो पर्यंत इकरी वापरावं लागतात. बरोबर. ही चांगले 2-2.5 किलोतच काम 2-3 किलोतच काम होऊन जातं. आणि सेटिंग कशी एक टाइम पाहायला भेटली? 1 टाइम साठी. 1 टाइम. अडचणी किती होत्या हो? अडचणी लय होत्या, म्हणजे ह्या वर्षी इतकी अडचणी तिथून मागे कधीच नव्हत्या. कधीच नव्हत्या. 15 दिवसाला पाऊस होता. 15 माझ्या मते दिवसाला डिसेंबर आणि- महिन्यापर्यंत तर आपण सूर्यदर्शनच गेलो नव्हतं. आणि टेम्परेचर मध्ये सारखं कमी जास्त पाणी कमी असायचं. जास्त, म्हणजे- म्हणजे आभाळी बरोबर. कुठं गारा असला की माशी येत नव्हती, भरपूर अडचण. म्हणजे माशीची अडचण होती. या सगळ्या समस्यांवर मात करीत आज आपण इथपर्यंत पोहोचलो. झाडावर सर किती नाही म्हटलं तर किती फळ असेल बरं एका झाडावर? 100च्या पुढे असेल. 100+ फळ असेल. म्हणजे एका झाडावर 1 कॅरेट आज आरामशीर निघला ते. म्हणजे हे सांगायचं कारण का, योग्य अन्नद्रव्याचं जर व्यवस्थापन ठेवलं तर झाड चांगल्या प्रकारे तुम्हाला फळ देतं. आणि हे जे काही नैसर्गिक, म्हणजे ज्याला आपण बायोटिक अबायोटिक ट्रेस म्हणतो, जैविक अजैविक ताणतणाव जो निसर्गामुळे येतो, त्याच्यावर सुद्धा आपण मात करू शकतो. जसं घरामध्ये आपण चांगलंच खातो ना, आपण काय वाईट खात नाही, बरोबर. तसं आपल्या ह्या पिकाला सुद्धा तुम्ही चांगलं खायला द्या. चांगलं खायचं म्हणजे काय की योग्य खतं द्या, की जी खतं झाडासाठी चांगले असतील, त्याच्यामुळे झाडाला नुकसान नाही भेटलं पाहिजे. म्हणून फर्टिन ॲग्रोबायोटेक स्पेन, म्हणजे ती स्पेनवरून आयात करते. तसेच प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, ह्या 2 कंपन्यांच्या संयुक्ताने आज आपल्याला ही खतं बाहेरून आलेली. आणि ही खतं आल्यामुळे आज भारतामध्ये क्रांती घडत आहे. ती तुम्ही पाहताय की आज एवढ्या छान स्ट्रोक आहे. तुम्ही जवळ घेऊन पाहू शकता फळांचे स्ट्रोक बघा. फळं सुट्टे लागलेले, झुपक्यात फळं नाहीये, सुट्टे फळे. बरं असं नाही की ह्या झाडावर जास्त फळे म्हणून आम्ही इथं थांबलोय. थोडंसं सर तुम्ही तिकडे कॅमेरा त्यांना अँगल करून दाखवा की सगळ्या झाडांवर सारखंच माल आहे. सगळं कुठं कमी जास्त. बरोबर. मग सगळ्या झाडांवर सारखाच माल आहे आपल्याकडे. हो. पुढे काय कमी जास्त नाही, फळं कमी जास्त. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो मधमाशी येत नाही, लक्षात ठेवा. अन्नद्रव्य, मधमाशी तुमच्या झाडामध्ये परागकण किंवा मध गोळा करायला येते. हे मध कोण तयार करणार आहे? हे झाडच करणार आहे. हे कोणी काही बाहेरून आणून देत नाही. मग हे कोणा थ्रू होणार आहे? अन्नद्रव्यांमुळेच तयार होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, तुमचं अन्नद्रव्य चुकतंय किंवा त्याचा बॅलन्स चुकतोय तर ह्या अनंत अडचण येणार आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनो, चांगलं खा आणि चांगलं पिकवा, हीच आपल्याला एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद साहेब.